हाय गुड मॉर्निंग. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सरासरी 2022 ते 2023 यामध्ये पडलेल्या पावसाचा खंड, त्यानंतर झालेली अतिवृष्टी, तर यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि त्यांना आता थोड्या का होईना प्रमाणामध्ये दिलासा देण्यासाठी आता राज्य सरकारने पीक विम्याचे धोरण हे अवलंबवलेलं आहे. तर त्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटलेला आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून आपला पीक विमा काढलेला आहे तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा हा भेटलेला आहे. तर त्यामध्ये 16 जिल्ह्यांचा अपडेट आज आपल्यासमोर आलेला आहे. तर या 16 जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर या 16 जिल्ह्यांसाठी किती निधी हा मंजूर झालेला आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. तर प्रति हेक्टरी जिरायत जमिनीसाठी 8,000 रुपये, त्याचबरोबर बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 36,000 रुपये आणि बहुवार्षिक जमिनीसाठी म्हणजे पिकांसाठी आता हेक्टरी 22,000 रुपये इतकी मदत ही मिळणार आहे. त्याचबरोबर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरात लवकर जमा केली जाणार आहे. त्यासाठी 16 जिल्हे हे पात्र झालेले आहेत आणि आपण आता सविस्तर या 16 जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत. तर पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे नाशिक. तर या नाशिक जिल्ह्यासाठी 155 कोटी रुपये इतका निधी हा मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर नंतर नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. त्याचबरोबर जळगाव, तर जळगावसाठी 4,88,00,000 इतका निधी हा मंजूर झालेला आहे. तर यामध्ये सुद्धा 169,931 शेतकरी हे पात्र झालेले आहेत. त्याचबरोबर अहमदनगर, तर अहमदनगर जिल्ह्यासाठी सुद्धा 160 कोटी 28,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर. तर या सोलापूरमध्ये सुद्धा 111 कोटी 41,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा. तर सातारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 6 कोटी 41,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सांगली, तर सांगली या जिल्ह्यासाठी 22 कोटी 4,00,000 इतका निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड. तर बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 241 कोटी 21,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बुलढाणा, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 29,00,000 रुपये इतका निधी हा 18 कोटी 29,00,000 इतका हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 218 कोटी 85,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या निधीसाठी सुद्धा या जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर अकोला, तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 97 कोटी 29,00,000 रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर. तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,00,000 रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर जालना, तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 160 कोटी 46,00,000 इतका निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विम्याच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. त्याबरोबर परभणी, तर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 206 कोटी 11,00,000 इतका निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 दिवसामध्ये तो जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर नागपूर, तर नागपूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 52 कोटी 21,00,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर. तर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 244 कोटी 87,00,000 इतका निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा जमा होण्यास सुरुवात करणार आहे. तर त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती. तर हा अमरावती जिल्हा म्हणजेच आपला 16वा जिल्हा आहे. तर या अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 8,00,000 रुपये इतका निधी हा मंजूर केला गेलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यांपैकी फक्त अमरावती या जिल्ह्यामध्ये खूप कमी रक्कम ही वितरित करण्यात आलेली आहे आणि या जिल्ह्यातील
शेतकरीसुद्धा खूप कमी प्रमाणावरती यामध्ये सामील झाले म्हणजे पीक विम्यामध्ये बसलेले आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेले आहे किंवा आपल्या पिकाची ई-पीक पाहणी केलेली आहे, त्याचबरोबर 1 रुपया आपला पीक विमा भरलेला आहे, असे शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे. अद्यापही बहुतेक शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC केलेली नसेल किंवा आपला पीक विमा काढलेला नसेल तर लवकरात लवकर या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा काढून घ्या आणि पीक विम्यासाठी पात्र व्हा. तर शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण 16 जिल्ह्याचं अपडेट हे बघितलेलं आहे. तर हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.